एसटी कर्मचाऱ्यांनी आज रात्री 12 पासून चक्काजाम करून संप करावा, आम्ही पाठीशी आहोत, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय। तर कायद्यानुसार एसटीचं विलीनीकरण राज्य सरकारमध्ये होत नाही, असं देखील आता गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय की आज आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत जायचं। आज काही प्रमाणात एसटी संप आहे, तुमच्याकडे आकडे सगळे आले असतील, कुठला डेपो बंद कुठला चालू आहे। 31-35 डेपो महाराष्ट्रातले बंद आहेत, 250-300 पैकी। तर आज रात्री मी महाराष्ट्रातल्या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की सगळ्या प्रवाशांना त्यांच्या घरी सोडा आणि तुम्ही रात्री 12 वाजल्यापासून संपावरती जावा। जोपर्यंत राज्य सरकारच्या कर्मचाऱ्या इतकं पगार तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत आता आपण मागे हटायचं नाही आणि आता सरकारला देणं ते शक्य आहे। हा विलीनीकरणाचा विषय या कायद्यानुसार एसटी महामंडळाचं विलीनीकरण राज्य सरकारमध्ये होत नाही, हे सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना पण माहीत झालेलं आहे। आता आमचं म्हणणं कसं की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जो पगार मिळतोय त्याची तुम्हाला आम्ही तफावत पण दिली आहे सरकारला। हे अधिकाऱ्याचं काम आम्ही करतोय, संघटनेची लोक। अधिकारी काही करत नाहीत, अधिकाऱ्यांच्याकडे काही रेकॉर्ड नाही, त्यांना फक्त खायचं माहीत आहे, दुसरं काही त्यांना माहीत नाही। हो का, आता हे जे स्वच्छक आहे, राज्य सरकारच्या स्वच्छकाला 15,300 बेसिक आहे आणि आमच्या स्वच्छकाला 14,410चं बेसिक आहे, 890चा फरक आहे। सगळं डिटेल दिलं आहे।